चला, दोन रिस्पॉन्स आपण स्टडी केले. एक म्हणजे रेग्युलेशन वाला रिस्पॉन्स स्टडी केला. दुसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम जे बघितले आपण ते 99% ऑफ ॲनिमल्स आणि मेजॉरिटी ऑफ ऑल प्लांट्स. ठीक आहे, सगळे प्लांट हे कसे कॉन्फॉर्मर आहेत हे लक्षात घ्या. दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द सराउंडिंग टेम्परेचर और द एम्बिएंट टेम्परेचर of their body changes, or depending upon the concentration of salt in the water, the body salt concentration will change, right? तिसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम, तिसऱ्या टाईपचा रिस्पॉन्स ऑर्गॅनिझमचा या अबायोटिक फॅक्टरला त्याला म्हणायचं मायग्रेट. मायग्रेट किंवा याला म्हणू शकतो आपण मायग्रेशन. ठीक आहे, जे बा काही ऑर्गॅनिझम जे असतात ते एखाद्या एरियामध्ये खूप कमी टेम्परेचर झालेलं असतं तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात, याला म्हणतो आपण मायग्रेशन. लिहा मग. द ऑर्गॅनिझम can move away temporarily organism can move away temporarily from stressful habitat to more hospitable area. ठीक आहे, ज्या एरियामध्ये कमी टेम्परेचर आहे, अशा खूपच कमी टेम्परेचर असेल तर या एरियामधनं जे ॲनिमल्स असतात तिकडे टेम्परेचर थोडंसं जास्त असेल अशा ठिकाणी मायग्रेट करतात. किंवा खूप जास्त एखाद्या ठिकाणी टेम्परेचर असेल तर तिकडनं जिकडे कमी आहे तिकडे मायग्रेट करतात. यालाच म्हणतो आपण मायग्रेशन. फॉर एक्झाम्पल, एव्हरी विंटर, एक्झाम्पल घेतोय आपण, एव्हरी विंटर the famous Keolado National Park, every winter the famous Keolado National Park हा नॅशनल पार्क आहे भरतपूर येथे. भरतपूर in Rajasthan. Every winter the famous Keolado National Park in Rajasthan hosts thousands of migratory birds. Coming from Siberia. And extremely cold northern regions. आपण एक्झाम्पल घेतले मायग्रेशनचं. काय प्रत्येक विंटर मध्ये केओलॅडो नॅशनल पार्क जो आहे भरतपूरचा, या विंटर सीझन मध्ये बाहेरच्या रिजन मधनं, फॉर एक्झाम्पल सायबेरिया मध्ये आणि जे एक्स्ट्रीमली कोल्ड नॉर्दर्न रिजन आहे इकडनं मायग्रेटरी बर्ड्स भरतपूरच्या या नॅशनल पार्क मध्ये येतात राजस्थानच्या. हे आहे मायग्रेशन. कारण तिकडे तर खूप जास्त थंडी आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू हिअर तिकडे थंडी खूप जास्त आहे. ते अडॅप्ट करण्यासाठी तिकडचे जे बर्ड्स असतात ते बर्ड्स राजस्थान मध्ये मायग्रेट करतात भरतपूर नॅशनल पार्क मध्ये. ठीक आहे, हे झालं मायग्रेशन. हा झाला तिसऱ्या प्रकारचा रिस्पॉन्स. पहिल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपण डिस्कस केला तो होता रेग्युलेटर.
दुसऱ्या प्रकारचा रिस्पॉन्स आपण डिस्कस केला तो होता कन्फॉर्मर. तिसऱ्या प्रकारचा डिस्कस केला तो आहे मायग्रेशन. चौथ्या प्रकारचा जो रिस्पॉन्स आहे तो आहे सस्पेंडिंग ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, सस्पेंडर्स म्हणू शकतो आपण तुम्ही याला, किंवा याला सस्पेंड म्हणू. असे जे ऑर्गॅनिझम असतील ते सस्पेंडर्स असतील. Yeah. In bacteria, fungi, lower plants, बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, लोअर प्लांट्स असतील, thick walled spores are formed. Thick walled spores are formed during thick walled spores are formed during unfavorable condition. हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. अनफेवरेबल कंडिशन. बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील किंवा लोअर प्लांट्स असतील लाईक अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, काय बनवतात? स्पोअर बनवतात. कधी? जनरली बॅक्टेरिया, फंगाय हे अनफेवरेबल कंडिशन मध्ये स्पोअर बनवतात, बरोबर. ठीक आहे. तसंच प्लांट काय बनवतात? हायर प्लांट सीड बनवतात, बरोबर. हे सर्व स्ट्रक्चर्स काय आहेत? हे अनफेवरेबल कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी बनवलेले स्ट्रक्चर्स. ज्यावेळेस पाणी नसेल त्यावेळेस ते सीड जे असतील ते सर्व्हाइव्ह होतील. ज्यावेळेस पाणी येईल, सपोज पाणी ज्यावेळेस अवेलेबल असेल त्यावेळेस, वॉटर ज्यावेळेस अवेलेबल असतील त्यावेळेस ते सीड जे असतील किंवा जे स्पोर असतील ते जर्मिनेट होतील. ठीक आहे. म्हणून हे सर्व काय करतात? ऍक्टिव्हिटीला सस्पेंड करतात. टेम्पररीली ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सस्पेंड झालेल्या आहेत त्यांच्या. पुढे लिहा. इन हायर प्लांट्स, in higher plants, seeds and some vegetative structures helps to tide over stressful conditions. जे काही स्ट्रेसफुल कंडिशन असतील त्या स्ट्रेसफुल कंडिशन मधनं सर्व्हाइव्ह होण्यासाठी काय सस्पेन्सर हेल्प करतात. हो, ही पण सस्पेंडेड ऍक्टिव्हिटी असेल. सिस्ट फॉर्मेशन इन अमिबा, ती सुद्धा सस्पेन्सर ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, सस्पेंडेड ऍक्टिव्हिटी आहे. बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, हायर प्लांट्स असतील, यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिसतात आपल्याला. मग आता अॅनिमल मध्ये काय होतं बरं? अॅनिमल मध्ये पण तुम्हाला सस्पेंडेड ऍक्टिव्हिटी दिसतात. कोणत्या? ते लिहू आपण. चला आपण. पण ते लिहिण्याच्या अगोदर आपण एक इथे एनसीईआरटी मध्ये एक वर्ड दिलाय, तो वर्ड कम्प्लीट करूया. ड्यूरिंग suspending activities, metabolic activities are reduced. बरोबर. सीडच्या आतमध्ये काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज नसणार जोपर्यंत त्याला वॉटर मिळणार नाही. स्पोरच्या आतमध्ये काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज नसणार जोपर्यंत त्याला वॉटर मिळणार नाही. कळतंय? ड्युरिंग सस्पेंडिंग ऍक्टिव्हिटीज मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर रिड्युस्ड, कॉल्ड. याला आपण या स्टेटला म्हणतो आपण डॉर्मन्सी. हे शब्द तुम्ही अगोदर पण स्टडी केलेला आहे, ते मुद्दाम लिहून दिला आपण. ड्युरिंग सस्पेंडिंग ऍक्टिव्हिटीज मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर रिड्युस्ड, याला म्हणतो आपण डॉर्मन्सी.
आता आपल्याला ऍनिमल्स बद्दल स्टडी करायचं. इन ऍनिमल्स प्लांट कसे सस्पेंडिंग ऍक्टिव्हिटी करतात, फंगाय कशा करतात, तसं ऍनिमल मध्ये काय. इन ऍनिमल्स हायबरनेशन ड्युरिंग विंटर. हायबरनेशनला विंटर स्लीप असं पण म्हणतो बरं. हायबरनेशन ड्युरिंग विंटर. फॉर एक्झाम्पल बेअर्स. कोणते बेअर्स? पोलर बेअर्स. येस, पोलर बेअर्स. किंवा दुसरं पण एक्झाम्पल घेता येईल तुम्हाला, फ्रॉग. बरोबर. तुम्हाला आता बघा विंटर चालू झाला, तुम्हाला फ्रॉग जास्त नाही दिसणार. आता तुम्हाला फ्रॉग दिसतात कोणत्या सीझन मध्ये? रेनी सीझन मध्ये दिसतात. विंटर सीझन मध्ये ते जे फ्रॉग असतील ना, ते जाऊन बसतात एखाद्या ठिकाणी जिथे जागा असेल, एखाद्या दगडाच्या ठिकाणी ते जाऊन बसतील आत. ते त्यांच्या बॉडीमध्ये जे काही फॅट डेपॉझिट केलेलं असतं ना ड्युरिंग द रेनी सीझन, इन्सेक्ट वगैरे खाऊन त्यांच्या बॉडीमध्ये जे फॅट जमा झालेलं असतं, ते फॅट ते या हायबरनेशनच्या पिरियड मध्ये युटिलाइज करतात. याला म्हणतो आपण विंटर स्लीप. पोलर बेअर असतील, फ्रॉग जे असतील, हे ड्युरिंग द विंटर एक डीप स्लीप घेतात. याला म्हणतो आपण हायबरनेशन. ठीक आहे. हायबरनेशन ड्युरिंग विंटर. दोन एक्झाम्पल घेतले, पोलर बेअर आणि दुसरं एक्झाम्पल आहे फ्रॉग. पुढे लिहा. सम स्नेल्स. पुढच्या लाईनवर लिहायचं बरं का. सम स्नेल्स अँड फिश. सम स्नेल्स अँड फिश go into estivation. Go into estivation. Estivation. याला म्हणायचं समर स्लीप म्हणू शकता तुम्ही. ऍक्च्युली स्लीप नाहीये, पण ते समर काय करतात की लो टेम्परेचर कडनं हाय टेम्परेचर कडे मूव्ह करतात. याला हा जेनेरिक वर्ड असेल, हा जेनेरिक वर्ड समर स्लीप. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये त्याला समर स्लीप म्हणत नाही, जेनेरिक वर्ड असेल, जे जनरल वर्ड असेल. सम सेल्स अँड फिश गो इनटू एस्टिवेशन. एस्टिवेशनचं मिनिंग लिहायचं तर लिहून घ्या. एस्टिवेशन. move to diapause पण example नाही. Diapause is not the example. Athar. Move to avoid summer related problems. Summer related problems. Move to avoid summer related problems like heat and desiccations. ड्युरिंग द विंटर. विंटर पासून त्रास होऊ नये म्हणून जर जे फ्रॉग असतील किंवा पोलर बेअर असतील ते एखाद्या ठिकाणी जाऊन बसतात, तर त्याला तुम्ही बोलता हायबरनेशन. ठीक आहे. त्याला काय बोलले तुम्ही? हायबरनेशन. आणि समर रिलेटेड जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर मग काय असतात, स्नेल जे असतात ते हाय टेम्परेचर कडनं जिकडे लो टेम्परेचर तिकडे जातात. फिश जे असतील तिथे सपोज फिश वॉटरमध्ये आहेत, तर ते फिश जर सपोज आता वरच्या सरफेसकडे असतील तर इथे काय असणार, पाणी जास्त गरम असणार वरच्या सरफेसकडे. जसं डीप मध्ये जाणार तसं पाणी कमी गरम असेल. बरोबर. मग ते फिश जे असतात ते हाय टेम्परेचर वाल्या वॉटर कडनं लो टेम्परेचर वाल्या वॉटरकडे मूव्ह करतील. ठीक आहे. याला बोलतो आपण काय, एस्टिवेशन. कळालं का तुम्हाला एस्टिवेशन काय?
हायबरनेशन आणि एस्टिवेशन हे दोन्ही पण सस्पेंडर ऍक्टिव्हिटीज आहेत. सस्पेन्शन करणाऱ्या ऍक्टिव्हिटी, त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज तिथे जाऊन स्लो डाऊन होतं. ठीक आहे. तो एस्टिवेशन इज द मूवमेंट टुवर्ड्स द low temperature areas. Hibernation is the movement towards the high temperature areas or the areas where they can maintain their energy. कळतंय? म्हणजे एस्टिवेशन मध्ये ही एनर्जी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी लॉस नाही होणार. ठीक आहे. आणि इथे हायबरनेशन मध्ये सुद्धा ही एनर्जी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी लॉस नाही होणार. गॉट इट? या दोन्ही ऍक्टिव्हिटीज सस्पेन्शन ऍक्टिव्हिटीज आहेत. सर, हा बोल ना. डेसिकेशन म्हणजे? डेसिकेशन म्हणजे सुकून जाणे, ड्राय होणे म्हणजे डेसिकेशन. कळालं का? हो. एक मिनिट, कोणीतरी काय विचारलं होतं? सिस्ट फॉर्मेशन. हा मी सांगितलं तुला सही याचं. याने काय विचारलं तर डायापॉज पण एक्झाम्पल. हा डायापॉज असू शकतो. सॉरी, मी रीड करताना चूक केली काहीतरी. डायापॉज कॅन बी द एक्झाम्पल. अथर डायापॉज हे एक्झाम्पल असू शकतं. काय आहे डायापॉज सांगू का तुम्हाला? जे झू प्लांक्टन असतात ना रे, झू प्लांक्टन किंवा फायटो प्लांक्टन, माहिती का तुम्हाला? झू प्लांक्टन किंवा फायटो प्लांक्टन पाण्यावर तरंगतात बघा. डायटम्स, डेस्मिड्स, त्यामध्ये गोल्डन अल्गी पण येतात. ते पाण्यावर तरंगत असतात, फ्लोट होतात. हे जे असतात ना, लेक मध्ये असतात, पॉन्ड मध्ये असतात, सी मध्ये असतात आणि हे फोटोसिंथेसिस करतात. तर जर लेक किंवा पॉन्ड जे असतील त्यांच्यामध्ये पाणी कमी झालं, लेक किंवा पॉन्ड सुकतात बघा. सी तर नाही कधी सुकणार, पण लेक किंवा पॉन्ड जे असतात ते सुकू शकतात म्हणजे ड्राय होऊ शकतात. त्या केसमध्ये त्या लेक मध्ये असलेले जे झू प्लांक्टन आहेत त्यांच्या बॉडी तर डाय होणार आहेत, बरोबर का? त्यांच्या बॉडी डाय होणार. मग हे जे असतील यांच्या बॉडीज डाय होतील आणि मग पूर्ण कंडिशन अनफेवरेबल झाली. तर पुढच्या वेळेस कसं काय सर्व्हाइव्ह करणार? पुढच्या वेळेस ज्यावेळेस त्या लेक मध्ये पाणी येणार, त्या पॉन्ड मध्ये पाणी येणार, त्यावेळेस नवीन झू प्लांक्टन कुठे येतील? ते जे झू प्लांक्टन असतात ना, हे त्यांच्या व्हेजिटेटिव्ह बॉडी मधनं एका स्टेज मध्ये जातात. त्या स्टेज मध्ये ते सस्पेन्शन करतात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज. त्याला बोलतो आपण डायपॉज. ठीक आहे. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज डायपॉज. ठीक आहे. सो मग बघा इकडे, कोणतीही कंडिशन जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन करते, फॉर एक्झाम्पल हायबरनेशन असेल, एस्टिवेशन असेल किंवा झू प्लांक्टन किंवा फायटो प्लांक्टन असतील, त्यांच्यामध्ये डायपॉज दिसेल. ही सुद्धा एक सस्पेंडेड ऍक्टिव्हिटी आहे. दिस इज ऑल्सो अ सस्पेंडेड ऍक्टिव्हिटी. हे जर लिहून झालं असेल तुमचं, तर एक शेवटची लाईन लिहा इथे झू प्लांक्टन बद्दल. तर 4 गोष्टी आपण इथे स्टडी केल्यात, त्यातली एक लास्ट लाईन कम्प्लीट करा. आणि या 4वर एखादा क्वेश्चन पडू शकतो, 4 पॉईंट. त्यामुळे असेच्या असे जसे एनसीईआरटी मध्ये दिले तसेच्या तसेच घेतले. जे एनसीईआरटी मध्ये एक्झाम्पल दिले तेच एक्झाम्पल मी घेतले तुमचे. ठीक आहे. या एक्झाम्पलवर डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. हायबरनेशन असेल, एस्टिवेशन असेल, कोणते ऑर्गॅनिझम असतात, डॉर्मन्सी काय असते, लिहा. त्यामध्येच कंटिन्यू करा. अंडर अनफेवरेबल कंडिशन्स. अंडर अनफेवरेबल कंडिशन्स. अंडर अनफेवरेबल कंडिशन्स. डेसिकेशनच्या खालीच ना? हा, त्याच्या पुढेच. मेनी झू प्लांक्टन. झू प्लांक्टन एक प्रकारचे फायटोप्लांक्टन्स आहेत. झू प्लांक्टन स्पीशीज in lakes or ponds are known to enter a stage of suspended development. Suspended development. Suspended development called diapause. ठीक आहे. प्लीज रिमेंबर, यावरचे क्वेश्चन पडू शकतं खूप सारे.
सो नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस इज अडॅप्टेशन्स. आता जो नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे अडॅप्टेशन्स. अडॅप्टेशन्स वर क्वेश्चन असतात, जसं एनसीईआरटी मध्ये तसे क्वेश्चन पडतात अडॅप्टेशन वर. ठीक आहे, चलो घेऊ नेक्स्ट पॉइंट. झाले का रे हे? Yes, हॅलो, sir. डन. Next point is adaptations. Adaptations घ्या यामध्ये. पॉइंट का? हा, नेक्स्ट पॉइंट आला. ते पहिले 4 आता झाले, ते कंप्लीट झाला. रिस्पॉन्सेस टू द अबायोटिक फॅक्टर, ते तो पॉइंट कंप्लीट झाला. रिस्पॉन्सेस टू द अबायोटिक फॅक्टर मध्ये 4 पॉइंट आपण डिस्कस केले. पहिला डिस्कस केला रेग्युलेशन, दुसरा केला कन्फॉर्मेशन. ठीक आहे, किंवा रेग्युलेटर कोण असतात, कन्फॉर्मर कोण असतात. त्यानंतर तिसरा पॉइंट डिस्कस केला, त्यामधला मायग्रेटर कोण असतात, सस्पेंडर कोण असतात, त्यांचे एक्झाम्पल्स विथ डिटेल मध्ये आपण सर्व काही घेतले. पुढचा पॉइंट आहे आता अडॅप्टेशन्स. लिहा. Adaptation is any attribute of organism related to morphology, फिजियोलॉजी म्हणजे फंक्शन बरं का. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल अपीयरन्स, फिजियोलॉजी म्हणजे इंटरनल फंक्शनिंग. ठीक आहे, मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल फीचर, फिजियोलॉजी म्हणजे फंक्शनिंग ऑफ द बॉडी. ठीक आहे, पुढे बिहेवियरल. अडॅप्टेशन जे आहे हे ऍट्रिब्यूट आहे ऑर्गॅनिझमचं, रिलेटेड टू मॉर्फोलॉजी असेल, फिजियोलॉजी असेल किंवा त्याचं बिहेवियर असेल. म्हणजे याचं मिनिंग समजून घ्या. एखादा ऑर्गॅनिझम त्याच्या बिहेवियरच्या अनुसार अडॅप्ट करतो, त्याच्या फिजियोलॉजी नुसार सुद्धा अडॅप्ट करतो, त्याच्या मॉर्फोलॉजी नुसार सुद्धा अडॅप्ट करतो. तो जिथे राहणार आहे तो हॅबिटॅट त्याच्या फिजियोलॉजीला, त्याच्या बिहेवियरला, त्याच्या अपीयरन्सला सपोर्ट करणारा असला पाहिजे. ठीक आहे, पहिले लिहा डेझर्ट अडॅप्टेशन्स. डेझर्ट अडॅप्टेशन्स लिहा. त्यामध्ये kangaroo rat in North American desert. सर्व एनसीईआरटीचे एक्झाम्पल आहेत. North American deserts. North American desert is capable of meeting its water requirements through its internal fat oxidation.
internal fat oxidation, in which water is a byproduct. तुम्ही गुगल करून हा रॅट बघू शकता, ज्याला कॅंगरू रॅट म्हणतात. हा जो कॅंगरू रॅट आहे ना, याच्यामध्ये डेझर्ट अडॅप्टेशन झालं. काय डेझर्ट अडॅप्टेशन आहे या कॅंगरू रॅट मध्ये? हा जो कॅंगरू रॅट आहे ना, याच्या बॉडीमध्ये फॅटचं मेटाबॉलिझम, फॅटचं ब्रेकडाऊन होतं या कॅंगरू रॅट. हा नॉर्थ अमेरिकेमध्ये सापडतो, डेझर्ट मध्ये सापडतो. याच्या बॉडीमध्ये जे फॅट असतं ना, त्या फॅटचं ब्रेकडाऊन होतं आणि फॅटचं ब्रेकडाऊन झालं की त्यापासून वॉटर बनतं, ज्याला म्हणतो आपण मेटाबॉलिक वॉटर. ते मेटाबॉलिक वॉटर जे आहे खूप नाही बनणार आहे, पण हे जे मेटाबॉलिक वॉटर त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी सफिशियंट. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक अडॅप्टेशन या कॅंगरू रॅट, डेझर्ट अडॅप्टेशन आपण बघतो. पहिलं मी सांगितलं तुम्हाला काय यामध्ये काय काय आहे ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कॅपेबल ऑफ मीटिंग इट्स वॉटर रिक्वायरमेंट थ्रू इट्स इंटरनल फॅट ऑक्सिडेशन. ओके. जनरली इकॉलॉजी मध्ये जे क्वेश्चन असतात ते असर्शन आणि रिझन वाले येऊ शकतात. मग असर्शन आणि रिझन मध्ये असेचे असे स्टेटमेंट तुम्हाला पडू शकतात, असेचे असे स्टेटमेंट पडू शकतात. ठीक आहे. पुढे लिहा. इट ऑल्सो हॅज ability to concentrate its urine. हे पण समजून घ्या. कॅंगरू रॅट कडे ही ॲबिलिटी आहे की तो युरिनला कॉन्सन्ट्रेट करू शकेल. युरिनला कॉन्सन्ट्रेट करेल म्हणजे त्यातून वॉटर काढून घेईल, समजते? ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट इट्स युरिन. ओके. ही पण ॲबिलिटी आहे त्याच्याकडे, म्हणजे युरिन मधनं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेईल. त्यामुळे हे दोन्ही अडॅप्टेशन त्याच्यामध्ये असलेले डेझर्ट अडॅप्टेशन्स आहेत. ओके. आता पुढे लिहा डेझर्ट अडॅप्टेशन. many desert plants have a thick cuticle on their leaf surface and थिक क्युटिकल असतं लीफ सरफेस वर, याला अंडरलाईन करा. तुम्हाला माहिती आहे लीफ जे असतं त्यावर थिक कव्हरिंग असतं आणि त्याला म्हणतो आपण थिक क्युटिकल. त्यामुळे वॉटरचा लॉस कमी होईल. अँड हॅव देअर स्टोमॅटा इन डीप पिट्स. बरोबर. स्टोमॅटा जे असतात ते असे खड्ड्यांमध्ये असतात, त्याला म्हणतो आपण संकन स्टोमॅटा. काय म्हणतो त्याला? संकन स्टोमॅटा. बरोबर. स्टोमॅटाद्वारे वॉटर लॉस होऊ नये म्हणून लीफ जर असं असेल ना, त्या लीफ वर जे स्टोमॅटा असतात ते स्टोमॅटा असे आतमध्ये असतात, असे डायरेक्टली सरफेसला नसतात. डायरेक्टली सरफेसला स्टोमॅटा कोणामध्ये असतात? जे नॉर्मल प्लांट, नॉर्मल टेम्परेचरला राहणारे जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्टली सरफेसला स्टोमॅटा असतात. पण जे डेझर्ट वाले प्लांट आहेत ना, त्यांच्याकडे स्टोमॅटा असे डीप असतात, डीप पिट मध्ये असतात. So many desert plant have a thick cuticle on their surface and have their stomata in the deep pits. त्याला म्हणतो आपण sunken stomata. Then काय असतं? त्यांच्याकडे कॅम्प पाथवे पण असतो. They also have क्रॅशुलॅशियन ऍसिड मेटाबॉलिझम. ठीक आहे. फोटोसिंथेसिस मध्ये डिस्कस केलेले आहे. त्यांच्याकडे कॅम्प पाथवे असतो. ठीक आहे. कॅम्प पाथवे कधी काम करतो? ड्युरिंग द नाईट. बरोबर. पाण्याचा लॉस कमी व्हावा म्हणून हे अडॅप्टेशन यांच्यामध्ये आहेत फक्त. दे ऑल्सो हॅव कॅम्प पाथवे असं लिहा. कॅम्प पाथवे, क्रॅशुलॅशियन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे असतो त्यांच्याकडे.
इन ओपनशिया, ओपनशिया एक प्रकारचं निवडुंग आहे, ठीक आहे, डेझर्ट प्लांट आहे. नो लीव्स, लीव्स दिसत नाही, लीव्सचं मॉडिफिकेशन स्टेम सारख्या स्ट्रक्चर मध्ये झालंय, बरोबर. आणि स्टेम सारखे स्ट्रक्चर जे आहे त्यावर तुम्हाला स्पाइन दिसतात, ठीक आहे, काटे दिसतात. नो लीव्स. नो लीव्स, फ्लॅट स्टेम्स, फ्लॅट स्टेम्स. लीव्स मॉडिफाइड टू, leaves modified to spines. हे adaptations दिसतात. फ्लॅट स्टेम दिसतात, लीव्हचं मॉडिफिकेशन स्पाइन मध्ये झालेलं आहे. ओके. आता अथर्व तू एक प्रश्न विचारला होता मला, ॲलन्स रूल वाला एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं, नंतर आहे तो इकॉलॉजी मध्ये आणि इव्होल्युशन मध्ये. ॲलन्स रूल वाला एक क्वेश्चन तुम्ही विचारला होता मला क्लासमध्ये, ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला. पुढचा पॉइंट लिहा, मॅमल्स. आता पुढचं अडॅप्टेशन आहे कोल्ड रिजन मधलं अडॅप्टेशन आहे. एक मिनिट, बर घ्या कम्प्लीट करून, एवढं काय राहिलं असेल यात. डन. आता कोल्डर रिजन वाले अडॅप्टेशन घ्यायचे. किती वेळ घ्यायचा क्लास, किती पण वेळ घेऊ शकतो, असं काय. मला समजतंय का, पण कंटाळा नाही आला ना. अजून 6 मिनिट बाकी द्या टाइम पिरियड. लिहा, मॅमल्स फ्रॉम कोल्डर रिजन्स, कोल्डर रिजन्स, कोल्डर रिजन्स. सर नेक्स्ट अडॅप्टेशन आहे का? त्यामध्येच हा नेक्स्ट अडॅप्टेशन. मॅमल्स फ्रॉम कोल्डर रिजन्स जनरली हॅव. नेक्स्ट अडॅप्टेशन घ्या, हे डेझर्ट वाला संपला, आता कोल्ड वाला अडॅप्टेशन त्यातच कंटिन्यू करायचं. मॅमल्स फ्रॉम कोल्डर रिजन्स जनरली हॅव short ears, short ears and limbs. कान छोटे असतात, हातपाय पण त्यांचे छोटे असतात, जे कोल्ड रिजन मधले काय असतात, मॅमल्स असतात. का? टू मिनिमाइज हिट लॉस. टू मिनिमाइज काय, हिट लॉस. याला म्हणतो आपण ॲलन्स रूल. लक्षात ठेवा, हे यावर क्वेश्चन आलेला आहे का. ॲलन्स रूल काय सांगतो, ॲलन्स रूल जे कोल्डन रिजन मधले मॅमल्स असतील ना, त्यांचे हे इयर जे असतात ते शॉर्ट असतात, आणि लिम्स जे असतात, हातपाय जे असतात ते सुद्धा छोटे असतात. का? टू मिनिमाइज द हिट लॉस. ठीक आहे, पुढे लिहा, इन पोलर सीज, इन पोलर seas aquatic mammals like seals, seal हे aquatic mammal आहे तो, seals have a thick layer of fat, have a thick layer of fat. या थिक लेअर ऑफ फॅटला म्हणतो आपण ब्लबर. रिमेंबर दिस, याला म्हणतो ब्लबर. सील्स तुम्ही बघितलेले असतील बरं, सील जे असतात ना, त्या सीलच्या बॉडीच्या भोवती खूप सारं फॅट जमा असतं. हॅव अ थिक लेअर ऑफ फॅट बिलो देअर स्किन, बिलो देअर स्किन, that acts as an
इन्सुलेटर काय म्हणून काम करणार? इन्सुलेटर and reduces loss of body heat. कळतंय? बॉडी हिट जी असणार आहे ती लॉस होणार नाही. का बरं? कारण हे जे aquatic mammals आहेत यांच्याकडे जे सील्स आहेत त्या सील्स मध्ये थिक लेअर असतो फॅटचा बॉडीच्या भोवती. ठीक आहे. पुढच्या लाईन मध्ये हिट गेन और हिट लॉस. हिट गेन और हिट लॉस. हिट लॉस is a function of surface area. Is a function of surface area. जेवढा सरफेस एरिया जास्त असणार तेवढा हिट लॉस जे असेल ते जास्त होईल. बरोबर. डिपेंडिंग आपण बाहेरचं टेम्परेचर किंवा किती आहे त्याच्यानुसार हिट गेन किती होईल किंवा हिट लॉस किती होईल ते सरफेस एरियावर डिपेंड. लिहा पुढच्या लाईनवर. स्मॉल अॅनिमल्स खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. आता जे मी लिहून देतोय ते पूर्णपणे अंडरलाईन करा. स्मॉल अॅनिमल्स. स्मॉल अॅनिमल्स small animals have larger surface area. Have larger surface area. Underline करा याला. Larger surface area relative to their volume. जे स्मॉल अॅनिमल असतात ना त्यांचं व्हॉल्यूम जे असतं ना ते व्हॉल्यूम कमी असतं पण सरफेस एरिया जास्त असतो. स्किन वाला एरिया त्यांच्यावर जास्त असतो. They tend to lose body heat very fast. They tend to lose body heat very fast. Very fast. When it is cold outside. लवकर लिहा. Cold outside. ठीक आहे. एक काम करूयात आपण 145 ला जॉईन करूया. तुम्ही जेवण वगैरे करा सर्वांनी. मी पण जेवण करतो. 145 ला जॉईन करूयात परत. ठीक आहे. कराल का जॉईन? समजतंय ना तुम्हाला? किती वाजता? 145 ला जॉईन करू परत. तुम्ही जेवण वगैरे करा. आवरा थोडस रीड करा जे झालंय ते आणि 145 ला पुन्हा जॉईन. ठीक आहे. हो मंडे पासून रेग्युलर असेल ऍज युजल. तुम्ही आज सर टायमिंग सांगा ना एकदा. 145 ला जॉईन करा ना. 1:45. नाही सर मंडेचं. मंडेचा ऍज युजल ते असेल ते कळेल तुम्हाला ऍज युजल जे असेल. ठीक आहे. चलो